पण त्यांच्या खुर्चीची तर काहीतरी इज्जत ठेवा. म्हणून मी त्यांना विचारलं की त्या खुर्चीला काय अधिकार आहेत की नाही. मी जर असलो असतो तिकडे तर तिथून मी निर्देश दिले होते तर मी त्याला निलंबित करून टाकलं असतं. पण अजूनही त्याच्या बाबतीत निर्णय होत नाहीये. मग हे प्रश्न मांडायचे कसे? म्हणजे तुम्ही मांडलेले प्रस्ताव फक्त आम्ही हो हो म्हणायचं, अजून इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही. ते अधिकारी तिथेच बसलेत आणि ते अधिकारी सांगतात आमचं कोण काय वाकडं करणार आहे. काय चाललंय काय? नाही नाही, कंटाळा म्हणजे त्यांच्या खुर्चीचा प्रश्न निर्माण झालेला आहे, आमचा नाही. आणि एकतर कोण उपसभापती महोदया ज्यांचं नाव आहे, ज्यांची स्वतःची कमीत कमी 12-13 पुस्तकं निघाली आहेत या खुर्चीच्या महत्वावरती. ते सभापतीच्या खुर्चीचं महत्व काय याच्यावरती पुस्तक आहेत. मुंबई महानगरपालिकेवरती ही चर्चा चालू आहे. मागच्या वेळेच्या अधिवेशनात मी लक्षवेधी मांडली होती. लक्षवेधीवरती ज्या अधिकाऱ्यांना चुकीची प्रमोशन्स दिली होती, नियम असा आहे की असिस्टंट इंजिनियर टू एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर टू वॉर्ड ऑफिसर. कुठल्याही एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला 3 वर्ष लागतात. 3 वर्षाचा अनुभव असल्याशिवाय त्याला वॉर्ड ऑफिसर करता येत नाही. मुंबईत 4 अधिकाऱ्यांना प्रमोशन्स देऊन टाकल्या. हे प्रमोशन्स दिल्याच्या नंतर त्यांना वॉर्ड ऑफिसरची जागा दिली. महानगरपालिकेने इकडे मान्य केलं की 3 वर्षाचा निकष आहे, केलं नाही. मग त्यांना सांगितलं त्यांना बदला, त्यांना त्यांच्या मूळ पदावर न्या, रिव्हर्स करा. मान्य सांगितलं, ठीक आहे. आम्ही प्रश्न विचारला म्हणून केलं नाही. संध्याकाळपर्यंत करतो सांगितलं, संध्याकाळी प्रश्न विचारला, उद्या करतो सांगितलं, दुसऱ्या दिवशी प्रश्न विचारला, म्हणाले करतो म्हणून. सभापतींनी निर्देश दिले की तुम्ही मान्य केलंय तर तुम्ही करा. आता विरोधी पक्षाने विचारलं तर आजकाल तर नियमच झाला की विरोधी पक्षाला विचारायचंच नाही, रेटून द्यायचं. अहो पण त्यांच्या खुर्चीची तर काहीतरी इज्जत ठेवा. म्हणून मी त्यांना विचारलं की त्या खुर्चीला काय अधिकार आहेत की नाही. मी जर असलो असतो तिकडे तर तिथून मी निर्देश दिले होते तर मी त्याला निलंबित करून टाकलं असतं. पण अजूनही त्याच्या बाबतीत निर्णय होत नाहीये. मग हे प्रश्न मांडायचे कसे? म्हणजे तुम्ही मांडलेले प्रस्ताव फक्त आम्ही हो हो म्हणायचं, अजून इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही. ते अधिकारी तिथेच बसलेत आणि ते अधिकारी सांगतात आमचं कोण काय वाकडं करणार आहे. काय चाललंय काय? नाही नाही, कंटाळा म्हणजे त्यांच्या खुर्चीचा प्रश्न निर्माण झालेला आहे, आमचा नाही. आणि एकतर कोण उपसभापती महोदया ज्यांचं नाव आहे, ज्यांची स्वतःची कमीत कमी 12-13 पुस्तकं निघाली आहेत या खुर्चीच्या महत्वावरती. ते सभापतीच्या खुर्चीचं महत्व काय याच्यावरती पुस्तक आहेत. आजी तर फारच आहे. नाही, दरेकरांनी नाही लिहिलं. मग त्यांच्या खुर्चीचे कोण हे ठेवणार, मान ठेवणार? आपण ठेवायला पाहिजे ना दादा. आपण संसदीय कार्यमंत्री आहात. जर सभागृहात कुठला निर्णय होतो तर त्याची अंमलबजावणी नको व्हायला. मग कमीत कमी तुम्ही तर सांगा की बाबा आज संध्याकाळपर्यंत होईल, उद्यापर्यंत होईल. मग म्हणून खरं म्हणजे आम्ही मागणी करतो की ज्या वेळेला खरं म्हणजे तुम्ही विरोधी पक्ष नेते ज्या वेळेला आपण हा प्रस्ताव मांडतो त्यावेळेला एक तर मुख्यमंत्री असायला पाहिजेत किंवा सभागृहाचे नेते असायला पाहिजेत. अशा प्रथा परंपरा आहेत. आता दादा तुम्ही जर एवढे सिनियर नेते जर हात वर करणार असाल की मला माहित नाही, मी निर्णय घेऊ शकत नाही, अहो तुमच्यासारखा नेता निर्णय नाही घेऊ शकत. बोला ना. विरोधी पक्षाचा प्रस्ताव आहे. नाही, देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये यवतमाळला आहेत, नरेंद्रजी मोदीजी. आणि प्रामुख्याने महिलांचा मेळावा आहे, शेतकऱ्यांचा मेळावा. याच्याबरोबर आपण जे राज्याचे नमो सन्मान म्हणून प्रत्येकी 2000 रुपये 4 महिन्याला असे आपणही 6000 रुपये देणार, त्याचे 2 हप्ते म्हणजे डायरेक्ट 4000 रुपये आज अकाउंटला माननीय मोदींच्या हस्ते द्यायचे आहेत. त्यामुळे तिघेही तिथे गेले आहेत आणि त्यामुळे ते नाही आहेत. हा मुद्दा पहिला. दुसरं, मी मान्यच करतोय ना की मी विषय समजावून घेतो आणि संध्याकाळी सगळे परत येतात तेव्हा मी त्यांना सांगतो. दुसरं, आता सभापतींनी आदेश दिल्यानंतरही झालं नाही
तर काय करायचं असतं ते त्यांना माहिती आहे. दादा ज्येष्ठ आहात, सभागृहामध्ये गेली अनेक वर्ष आपण काम करत आहात. विरोधी पक्षाचा हा प्रस्ताव आहे, 2 दिवसावर अधिवेशन आहे. साधी गोष्ट आहे की सभागृहाचे नेते, मुख्यमंत्र्यांचं आपण समजू शकतो, 2-2 उपमुख्यमंत्री आहेत. इतकं जर वागणूक असेल तर मग सभागृह चालवायचं का आणि कशासाठी चालवायचं? आपण नाही, अपवादात्मक नाही ना. एक मिनिट भाई, 1 मिनिट. असं नाही भाई, असं नाही अपवादात्मक. मला 1 मिनिट, मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. दादांनी सांगितलेले कार्यक्रम शासनाचे आहेत का? तर नाहीत. पक्षाच्या ह्याच्यावर असलेले, शासनाच्या ह्याच्यावर. आणि शासकीय कार्यक्रम उद्या घ्या. आपली चर्चा उद्या घ्या. दादा, ही मोठी योजना शेतकऱ्यांसाठीची, तिचे एक नाही एका वेळेला 2 हप्ते दिले जातात. मी सगळं व्यवस्थित लिहून घेतो. अनिलजी, मुळात उत्तर द्यायला तेच येणार आहे, त्यात उत्तर मिळेल. पण या आता विशेषतः महानगरपालिकेपुरतं लगेच डायरी काढली, मी लिहून घेतलं. माझ्या डायरीची प्रोसिजर पाहिली तर काम झाल्याशिवाय मोठी पानही भरपूर आहेत माझे. काम झाल्याशिवाय मी टिकमार्क करत नाही. तुम्ही काही काळजी करू नका. मी स्वतः संध्याकाळी, मलाही उत्सुकता आहे ना की हा काय विषय झालाय. मी सगळं लिहून घेतो. आपण निदान प्रथा परंपरा पाळूया, कारण त्या अनेक वर्षापासून, गेल्या महाराष्ट्राच्या निर्मितीच्या पूर्वीपासून पाळल्या गेल्या. महाराष्ट्राची निर्मिती जरी 1960 साली झाली असेल तरी सुद्धा या ठिकाणी 1937 साली मुंबईमध्ये निवडणुका झाल्या होत्या. वेगळं होतं ते सभागृह, हे खरं आहे. परंतु या प्रथा परंपरा आपण सन्मानाने करूया. तुमचे निर्णय तुम्ही घ्या, पण तुम्ही घेतलेले निर्णय, झालेले निर्णय जर होत नसतील तर आम्ही समोरून जर प्रश्न विचारला असेल आणि त्यावेळेला जर सभागृहाचे नेते नसतील तर आमचा तो एक आक्षेप आहे. एवढंच मला सांगायचं आहे. आता असायला पाहिजे ना. आपण दोन्ही बाजूला राहिलो ना. 20-20 वर्ष झाली ना. खालच्या सभागृहात ना, वरच्या सभागृहात ना, सगळीकडनं आलो ना. नाही, पण त्यापेक्षा चर्चा उद्या ठेवा. यांना लेगवर ठेवा, यांना लेगवर राहू द्या ना. दुसरं काम काढून घ्या. आज उत्तर प्रदेशचे भाई उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आज पुण्यात आहेत. मलाही पुण्यात असणं आवश्यक होतं, परंतु ज्यावेळेला असा निर्णय झाला की तिघांनी त्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे, कारण हा जो आपण नमो शेतकरी असं म्हटलं, त्याची अंमलबजावणी आपण घोषित केल्यानंतर पहिल्यांदा जी करतोय 2 हप्ते एकत्र, त्या तिघांनी जायला पाहिजे. त्यामुळे तुमच्या माहितीसाठी, तुम्ही पण कामकाज सल्लागार असता, बजेट हे आज होतं, मग बजेटला तिघांनी असायला पाहिजे म्हणून आपण सगळ्यांनी सहमतीने बजेट काल घेतलं. म्हणजे मग आजची चर्चा ही कमी याची आहे असं मला म्हणायचं नाही. पण मलाही पुण्याला जायला पाहिजे होतं, ते न जाता, कारण तो पार्टीचा कार्यक्रम आहे बाई, त्यामुळे मी न जाता मी थांबलो आहे. मी सगळं लिहून घेतो, तुम्ही काय काळजी करू. इतका वेळ परत बोलत होते त्यामुळे मगाशीच येणार होते मी, पण म्हटलं जर काय आपल्या हक्कासाठी मी भांडतोय. आमचे हक्क तर चिरडले गेलेत, आम्हाला माहिती आहे. पण आपल्या हक्काची किंमत या सभागृहात राहिली पाहिजे. काय झालं नक्की सांगा मला जरा. बघा, मी मागच्या वेळेला एक विषय काढला होता. मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्यांना चुकीची बढती दिली होती, आपल्याला माहित असेल. असिस्टंट इंजिनियरला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बनवलं, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला इमिजिएटली वॉर्ड ऑफिसर बनवलं. त्यावेळेला मी हा मुद्दा मांडला होता की 3 वर्षाचा किमान कालावधी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला वॉर्ड ऑफिसर बनवताना त्याचा नियम असतो. आणि हे त्यावेळेला तत्कालीन त्यावेळेचे मंत्री होते उदय सामंत यांनी मान्य केलं. मग मी अशी मागणी केली होती की जर तुम्ही मान्य करताय तर त्यांना त्या पदावरनं ताबडतोब बाजूला करा. त्यांनी सांगितलं होतं आज संध्याकाळपर्यंत आम्ही आदेश काढतो. संध्याकाळी मी आपल्याला विनंती केली की दुपारी सांगितलं होतं, संध्याकाळपर्यंत काढलेलं नाही. दुसऱ्या दिवशी मी परत आपल्याला विनंती केली. त्यानंतर 2 दिवसांनी शेवटचा दिवस होता, सकाळी मी परत उठलो आणि आपण त्यावेळेला निर्देश दिले
की ताबडतोब संध्याकाळपर्यंत कारवाई करा. आजपर्यंत ते अधिकारी तिथेच आहेत. आता ठीक आहे, मी मागणी करतोय ते ऐकत नाही, कारण माझी मागणी राजकीय असं त्यांना वाटतं. नियमात आहे, सगळं त्यांनी मान्य केलेलं आहे, आणि आपण निर्देश दिलेले असताना जर ते ऐकत नसतील तर म्हणून मी प्रश्न विचारला की सभापतींच्या खुर्चीची गरिमा राखण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ती राखली जाणार आहे की नाही. काय संसदीय कार्यमंत्री मध्ये हा, आणि तुम्ही रागाने दिला होता तो निर्णय, कारण ते ऐकत नव्हते म्हणून. बरोबर आहे काही. थँक्यू. मी त्या खात्याचा मंत्री नसूनही नाही, त्यांनी अगदी ते हुशार राजकारणी आहेत, त्यामुळे त्यांनी तुम्हाला त्यात इन्व्हॉल्व्ह केला होता. मी इन्व्हॉल्व वगैरे झाली नाहीये, मी ऐकते. हा. नाही, एक तर का आज नाहीये तिघे मी सांगितलं की केवळ देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजी येणार आहेत एवढाच विषय नाही, तर राज्याची जी शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाची योजना आहे तिचा आज 2 हप्ते एका वेळेला दिले जाणार आहेत. जवळजवळ 1,27,00,000 शेतकऱ्यांना वगैरे. दुसरं, त्यामुळेच मग मला पुण्यात जायचं असूनही असं ठरलं की मी थांबेल. मी लिहून घेतोय 2, आणि सगळं उत्तर देणार आहेत ना उद्या, त्या उत्तरात ते देतील उत्तर. एक तास हो, पण आता मागचं का झालं नाही याचं उत्तरामध्ये देतील. नाही माननीय दादा, ते पण देतो, ते पण द्यायला सांगतो. नाही आपण आता असं करू. नाही, राहिलं का तेच. नाही, माननीय सभापतींबद्दलचा तुमचा आदर जो असा ओसंडून वाहतो आहे तो बघून मी सदगदित झालो आहे. पण मला असं वाटतं की ही अडचण समजून घ्या. उत्तर देताना हे उत्तर दिलं पाहिजे. म्हणजे एरवी समजा इतक्या चर्चेचं उत्तर सगळ्यांचं दिलं जात नाही, तर ह्या स्पेसिफिक विषयाचं उत्तर देणारे उद्या जे कोणी असतील त्याने दिलं पाहिजे असं मी आग्रह करतो.